तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक अशी संकल्पना घेऊन आलेलो आहे आपल्या ज्या विद्यार्थ्यांसाठी ही काय असेल पूर्णपणे उपयुक्त असेल. काय आहे ही सर कन्सेप्ट? जगावेगळी तर नाही ना? बिलकुल नाही. जगावेगळी काहीच नाहीये, आपलीच आहे, आपल्यासाठीच आहे आणि तुमच्या सेवेसाठी आहे. बघा, तर मग आजचा आपला जो विषय आहे, आता जी काही आपली बदललेली नवीन अभ्यासक्रम किंवा अभ्यासक्रम पद्धती जी आता आपली बदललेली आहे त्याच्याबद्दल आता आपण काय करणार आहोत, बोलणार आहोत. मग सर, आयोगाने बऱ्याच दिवसापूर्वी काय केलंय, नोटिफिकेशन काढलेलं आहे की आणि सिलेबस चेंज केलंय. करू द्या ना. आयोगाने जरी सिलेबस बदललेला असेल तर त्या सिलेबसला डिकोडिंग करून आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि मग स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना सर्वात प्रभावी शस्त्र ते म्हणजे आपलं काय आहे? यस, अगदी बरोबर आहे, ते म्हणजे आपलं अभ्यासक्रम, ते म्हणजे आपलं सिलेबस. मग या सिलेबसला जर का तुम्ही डिकोडिंग केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकाल की आपल्याला आयोगाने नेमक्या कोणत्या घटकावरती प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला कसं टॅकल करायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. बघा, प्रत्येक पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे राज्यसेवेचं घ्या किंवा कंबाईनचं घ्या, कंबाईनला कमीत कमी 12 एक प्रश्न काय असतात, हे पॉलिटीचे असतात. मग या 12 पैकी येणाऱ्या प्रश्नांना आपण जवळपास 10 मार्कांची काय करू शकतो, हमी देऊ शकतो. 2-3 मार्क्स इकडे तिकडे सोडून द्या. ठीक आहे. पण बघा, हे सगळं करत असताना तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे की आपला नेमका सिलेबस काय आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांना, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे काय असतात की असे प्रॉब्लेम होतात, त्यातून गोंधळ निर्माण होतो की सर नेमकं करायचं काय. आणि मग अभ्यास करतात, यस अगदी बरोबर आहे, अभ्यासक्रम बघतात, अभ्यास करतात, रात्रंदिवस अभ्यासिकेमध्ये मेहनत करतात, तरी देखील यश मिळत नाही. मग का हो, याचं कारण काय असेल? याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपला चुकलेला ट्रॅक. मग सर ट्रॅक कसा चुकतो? ट्रॅकवरती बरोबर येण्यासाठी काय आहे? टेन्शन घेऊ नका, ट्रॅकवरती येण्यासाठीच आज काय आहे, हा आपला काय व्हिडिओ आहे. बघा, त्याच्यामध्ये काय आहे की पूर्णपणे राज्यशास्त्र विषयाचं, म्हणजे मी माझ्या विषयाचं काय केलं आहे की संपूर्णपणे डिकोडिंग केलेलं आहे. चला, तर मग हे नेमकं डिकोडिंग म्हणजे काय आहे बघा, ते आता आपण या ठिकाणी बघूया. जर आपल्याला अभ्यास केलाय पण जर त्याला ट्रॅक नसेल तर कसं होईल हो? अगदी बरोबर आहे, चुकेल ना ट्रॅक. आणि मग ट्रॅक चुकला तर आपल्याला इच्छित स्थळी, आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही. आणि मग जायचं असेल तर आपल्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे सिलेबस. मग सर सिलेबस हा सगळा माझा माहिती आहे, पण सिलेबसमध्ये कोणत्या घटकांवरती प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत आणि त्या घटका व्यतिरिक्त अजून जर का PYQचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं किंवा पाठीमागच्या वर्षीय प्रश्नपत्रिकांचं जर का तुम्ही विश्लेषण केलं असेल तर त्याच्यात तुम्हाला समजून येईल की आयोगाने या टॉपिकच्या बाहेर देखील याच्याशी रिलेट असणारे काही प्रश्न विचारलेले आहेत. चला, तर मग वेळ वाया न घालवता याच घटकांवरती आज आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. बघा, काय आहे आजचा विषय? राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण. आता या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतंय. काय आहे हो हे चित्र? हे चित्र आहे नवीन आपली सेंट्रल व्हिस्टा, की ज्याला आपण काय म्हणतो, आपली पार्लमेंट म्हणतो. ठीक आहे. आणि मग आपल्या राज्यशास्त्राचा सर्व काही अभ्यास या बिल्डिंग वरती काय होत असतो, फिरत असतो. ही फक्त बिल्डिंग नाहीये, तर ही एका भारताची, स्वतंत्र भारताची ही एक अस्मिता आहे की ज्याच्यातून संपूर्ण भारत देशावरती काय केलं जातं, यस, लोकशाही निर्माण करण्यासाठी, लोकशाही जतन करण्यासाठी, लोकशाही टिकवण्यासाठी या काय आहे, या गृहाचा वापर केला जातो, या इमारतीचा वापर केला जातो. तर अशी ही आपली काय आहे, नवीन सेंट्रल व्हिस्टा म्हणजे नवीन आपली संसद आहे. क्लिअर? बघा, मग आता बघा की आयोगाने काय केलंय, संयुक्त, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षा करत असताना सर्वात प्रभावी शस्त्र काय, तर तो म्हणजे आपला सिलेबस. मग आयोगाने बघा या ठिकाणी काय दिसलं मला, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क अभ्यासक्रम. मग आयोगाने काय अभ्यासक्रम दिलाय हो? अभ्यासक्रम आयोगाने पूर्व परीक्षेला फक्त एवढा दिलाय, राज्यशास्त्र. अरे बापरे. मग आता या राज्यशास्त्र विषयामध्ये नेमकं येतं काय, याचा आपण नेमका काय अभ्यास करायचा, याच्याबद्दल आज आपण बघूया. बघा, मग राज्यशास्त्र म्हणजे नेमकं काय हो? बघा, आता हे काय केलंय, हे एकदम कोडिंग मध्ये दिलेलं आहे. मग याला जर का डिकोड करायचं असेल तर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून आपल्याकडे बहिर्जी नाईक यांना बघितलं जातं. मग बहिर्जी नाईक आपल्या सवंगड्यांना, आपल्या सहकाऱ्यांना कोडिंग मध्ये सांगायचे आणि मग ते आपले सहकारी सवंगडी हे काय करायचे, हा कोड समजून घ्यायचे आणि मग पुन्हा आपापल्या कामाला लागायचे. अगदी तसंच आहे काहीसं आपल्या भारतीय सैन्याबाबत. मग भारतीय सैन्यामध्ये देखील काय आहे, वेगवेगळे कोड वापरले जातात, वेगवेगळे ऑपरेशन करण्यासाठी काय असतात, वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. मग त्या ठिकाणी काही आवाज असतील, काही ठिकाणी वेगळा विशिष्ट एक ध्वनी असेल. म्हणजे हे जे काही सर्व तयार होतं, हे का तयार होतं, कारण शत्रूला कळू नये. मग आयोगाने देखील फक्त राज्यशास्त्र दिलंय, मग या राज्यशास्त्राचं विश्लेषण करणं आपल्याला काय आहे, जमलं पाहिजे. मग बघा की आपल्या सैन्यामध्ये असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे आपल्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक आहेत. मग या बहिर्जी नाईकांच्या
ग्रुपमध्ये ज्यावेळेस एखादा नवीन सदस्य येईल त्यावेळेस त्याला काय आहे हो ते समजून घ्यायला पाहिजे ना की बाबा हा आवाज म्हणजे काय आहे, तो आवाज म्हणजे काय आहे, या शब्दाचा अर्थ काय होतो, त्या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे जे काही संपूर्णपणे कोडिंग मध्ये बोललं जातं बघा, मग ते त्याला समजून घ्यायला अवघड जातं. मग नवख्या व्यक्तीला जर का हे समजून घ्यायला अवघड होत असेल, तुम्ही देखील या स्पर्धा परीक्षेचे मावळे आहात आणि जर का तुम्हाला हा कोड समजला तर स्पर्धा परीक्षा पास करायला जास्त वेळ लागणार नाही. मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची या ठिकाणी की बघा आपल्याला काय आहे, तुम्ही नवीन आहात याच्यामध्ये आणि मग नवीन व्यक्तींना, नवीन मावळ्यांना, नवीन स्पर्धा परीक्षार्थींना जर का हे व्यवस्थितपणे समजलं तर ते काय करतील, लवकर पदापर्यंत पोहोचतील आणि जर त्या विषयासंदर्भातल्या काही अडचणी असतील तर द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर नेहमी तुमच्या सोबत आहे. चला तर मग आयोगाने हे जे काही नेमकं राज्यशास्त्र दिलेलं आहे याच्यामध्ये नेमकं काय येतं हे आता आपण मात्र बघूया. बघा याच्यामध्ये काय सांगितलं हो, हा त्यांनी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम दिलाय. कशाचा दिलाय, पूर्व परीक्षेचा. मग आयोगाने मुख्य परीक्षा दिलेला आहे, तर पहिल्यांदा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेऊ आणि या राज्यशास्त्रामध्ये नेमकं काय येतं. बघा पाठीमागे जी काही आपण बिल्डिंग बघितली होती, जी काही आपली संसद बघितली होती, आपली अस्मिता बघितली होती, याच्या भोवती सर्व काय आहे, यस भारताच्या राज्यशास्त्राचे किंवा भारताची लोकशाही फिरत असते. तर चला मग या राज्यशास्त्रामध्ये नेमकं काय आहे हे आता आपण बघूया. काय दिसते हो तुम्हाला या ठिकाणी, बघा काय दिलं या ठिकाणी, आयोगाचा देण्यात आलेला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, मुख्य परीक्षेचा. मग पूर्व परीक्षेला काय दिलं होतं, राज्यशास्त्र. त्या राज्यशास्त्रामध्ये एवढं येतं. बर मग सर एवढंच येतं का राज्यशास्त्र म्हणजे, बिलकुल नाही. राज्यशास्त्राचा एक छोटासा घटक म्हणजे हा अभ्यासक्रम आहे. क्लिअर. बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ, म्हणजे 1 2 3 4 असे एकूण 4 घटक दिलेले आहेत आणि या 4 घटकांच्या अंतर्गत काही उपघटक दिलेले आहेत. मग ते कोणते उपघटक आहेत, घटना कशी तयार झाली, घटनेच्या प्रस्तावनेची भूमिका, तत्व, घटनेची महत्वाची कलमट, घटनेची ठळक वैशिष्ट्ये, म्हणजे केंद्र राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, अधिकार त्यांचे कर्तव्य, त्यानंतर राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद त्यांचे अधिकार, कार्य, म्हणजे हा सर्व आवाका दिलेला आहे. मग सर राज्यशास्त्र विषय म्हणजे एवढाच का हो, बिलकुल नाही. राज्यशास्त्र विषय विद्यार्थी मित्रांनो हा खूप मोठा आहे आणि मग त्याचा एक छोटासा भाग म्हणून आपल्या स्पर्धा परीक्षेला त्याच्यातला एक छोटासा भाग काय आहे, अभ्यासक्रम म्हणून दिलेला आहे. आणि जोपर्यंत हा अभ्यासक्रम आपल्याला समजत नाही, याचा आपण जोपर्यंत डिकोडिंग करत नाही, जोपर्यंत आपण याचं विश्लेषण करत नाही, तोपर्यंत आपल्याला नेमका कसा अभ्यास करायचा आहे, त्या घटकांवरती कसा प्रश्न सोडवायचा आहे, त्या घटकांवरती कसा अभ्यास करायचा आहे. ज्या वेळेस मला कळेल की त्या घटकावरती मी कसा अभ्यास करायला पाहिजे, त्याच वेळेस मला कळेल की त्या घटकावरती येणारा प्रश्न हा मी कशा पद्धतीने टॅकल करायला पाहिजे. क्लिअर. बघा मग आता या ठिकाणी काय करूया आपण, मी तुम्हाला जेवढं सांगितलंय ना आता याची प्रचिती तुम्हाला पुढे येईल. जर का हे जे काय आपल्याकडे 4 टायटल आहेत, भारतीय संघ राज्य व्यवस्था असेल, न्यायमंडळ असेल, यांच्या अंतर्गत कोणते सब टॉपिक येतात की ज्या सब टॉपिक वरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. चला तर मग कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आता आपण या ठिकाणी पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघितला. तर आता या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मी मगाशी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीने याला आपण काय करायचं आहे, डिकोडिंग करायचं आहे. मग हे डिकोडिंग काय आहे, हे कशा पद्धतीने मी डिकोडिंग केलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा अभ्यास करत असताना नक्की प्रचिती येईल. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्की प्रचिती येईल की आपण असा अभ्यास करायला पाहिजे किंवा पाहिजे होता. जे जुने विद्यार्थी बघतील त्यांना असं समजून येईल की आपण हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला पाहिजे होता आणि जे काही नवीन येतील ते सुरुवातीपासूनच हा व्हिडिओ पाहून काय करतील, आपल्या कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या या विषयाची तयारी ते करायला लागतील. चला तर मग आता आपण काय करूया, बघा याच्यामध्ये काय सांगितलंय आता आपण बघायचं आहे, हा जो काही आयोगाने दिला होता अभ्यासक्रम होता याचं आपण पूर्णपणे विश्लेषण करायचं आहे. म्हणजे काय हो, त्याचं डिकोडिंग द सिलेबस. आता या डिकोडिंग द सिलेबस म्हणजे नेमका काय असतो, त्याच्यामध्ये काय येतं बघा. आता ते आता आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. छान. बघा काय दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, तुम्हाला काही कॉलम दिसतात. काय दिसतंय तो कॉलम तुम्हाला, बघा घटक कोणता आपल्याकडे, भारतीय राज्यघटना. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला आपले जे काही एकूण 4 घटक सांगितले होते त्या 4 घटकातला पहिला घटक म्हणजे कोण आहे, आपला भारतीय राज्यघटना हा घटक आहे. मग या भारतीय राज्यघटनेमध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय, भारतीय राज्यघटने बघा इथे सुरुवातीला हे घटक दिसतोय. हा घटक कोण आहे आपल्याकडे, भारतीय राज्यघटना हा घटक आहे. मग त्यानंतर याच घटकाच्या अंतर्गत काही उपघटक आहेत आणि मग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. बरं आता मग हे सर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत की ज्याला आपण काय म्हणतो, पीवायक्यू म्हणतो. मग सर हे नेमकं कसं आहे, बघा नेमकं काय असं वेगळं असं विशेष असं काही नाहीये विद्यार्थी मित्रांनो, फक्त मी काय सांगतोय हे फक्त तुम्ही लक्षात घ्यायचंय.
मग आता भारतीय राज्यघटनेमध्ये नेमके कोणते टॉपिक येतात की ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत बघा. मग त्याच्यामध्ये संविधान निर्मिती प्रक्रिया, भारतीय राज्यघटना कशी तयार झाली, ठीक आहे, भारतीय राज्यघटना कशी तयार झाली, मग स्वातंत्र्यपूर्व काळातील त्याच्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काय बदल करण्यात आले, स्वातंत्र्यानंतर त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आले, मग त्याच्याशी संबंधित काही समित्या वगैरे आहेत का बघा. मग संविधान तयार करत असताना समित्या म्हणजे भारतीय राज्यघटना कशी तयार झाली, ती भारतीय राज्यघटना तयार होत असताना कोणत्या समितीने त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. एकूण आपल्याकडे 22 समित्या होत्या. त्या 22 समित्यापैकी अत्यंत महत्त्वाची समिती म्हणजे मसुदा समिती, जिला आपण काय म्हणतो ड्राफ्टिंग कमिटी म्हणतो. 29 ऑगस्ट 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली आणि एकूण 6 सदस्यांच्या सोबतीने काय केलं आहे, आपण भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आहे. आणि म्हणून ड्राफ्टिंग कमिटी ही काय आहे, भारतीय राज्यघटना तयार करत असताना सर्वात महत्वाची काय आहे, समिती आहे बघा. मग ही समिती, मग त्याच्यामध्ये एकूण आपल्याला 22 समित्या आहेत. मग त्या 22 समितीपैकी कोणत्या समित्यांचे अध्यक्ष आहेत, म्हणजे कोण कोणत्या समितीचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष कोण आहेत, ठीक आहे, ह्या सर्वांवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर मग आता ही भारतीय राज्यघटना झाली. मग या राज्यघटनेचे काही वैशिष्ट्य असतीलच ना. आता एखादं कॅरेक्टर असतं, मग त्या कॅरेक्टरचं काही ना काही वैशिष्ट्य असतं, बरोबर आहे. आता नंदकुमार सर चांगलं शिकवतात, हे माझं वैशिष्ट्य आहे. आता चांगलं शिकवतात हे मला माहिती आहे, हे तुम्हालाही माहिती आहे, ठीक आहे. बघा मग वैशिष्ट्य असतं, प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. तो नेहमी खोडकळ आहे, तो नेहमी खोडसाळा काय करत असतो, नेहमी खोड्या करत असतो, अशी वेगवेगळे वैशिष्ट्य असतात. मग या 32,87,263 चौरस किलोमीटरच्या असणाऱ्या या क्षेत्रफळाची जी काही भारतीय राज्यघटना तयार झाली याच्यासाठी, तर त्या घटनेची काही वैशिष्ट्य असतीलच ना हो. क्लिअर बघा. मग ती नेमकी वैशिष्ट्य काय आहेत, त्या वैशिष्ट्यावरती आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर सरनामा. आता सरनामा म्हणजे काय हो, सरनामा म्हणजे प्रिएम्बल. आता प्रिएम्बल इज ए आयडेंटिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेचे ओळखपत्र म्हणजे कोण आपल्याकडे, सरनामा आहे. मग या सरनाम्याच्या आधारावरच भारतीय राज्यघटना आधारलेली आहे. मग काय आहेत त्या सरनाम्यामध्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे 4 गोष्टी आहेत. आणि या 4 गोष्टींवरती भारतीय राज्यघटना काय आहे, अवलंबून आहे, किंवा भारतीय राज्यघटना त्याच्यावरती टिकलेली आहे. लक्षात घ्यायचं, भारतीय राज्यघटनेचे 4 पिलर आहेत, राज्यघटनेचे 4 पिलर आहेत आणि संघराज्याचे देखील 4 पिलर आहेत. मग भारतीय राज्यघटनेचे 4 पिलर कोणते, न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता, हे भारतीय राज्यघटनेचे. मग भारतीय संघराज्याचे काय हो, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि चौथा म्हणजे मीडिया, की ज्याची विश्वासार्हता तुम्हाला काय आहे, माहिती आहे बघा. मग या घटनेचे वैशिष्ट्य, हा सरनामा म्हणजे नेमका काय आहे. त्यानंतर राज्य व राज्य निर्मिती याच्यावरती देखील आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. मग एखादं राज्य निर्माण झालं बघा. आता काय होतं की 1 मे 1960 ला महाराष्ट्र निर्माण झाला आणि महाराष्ट्र निर्माण होत असतानाच बघा गुजरात देखील निर्माण झाला. मग त्याच्या अगोदर आपल्याकडे 14 घटक राज्य होते आणि 6 केंद्रशासित प्रदेश, 4 केंद्रशासित प्रदेश होते. मग हे नेमकं काय होतं, मग त्यानंतर वेळोवेळी कसे घटक राज्य निर्माण होत गेले, मग त्याच्यामध्ये युनियन टेरिटरीला दर्जा कसा देण्यात आला, या सर्व गोष्टींची आपल्याला याच्यामध्ये काय आहे, म्हणजे याच्यावरती आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये बघा नागरिकत्व आहे. मग आता हे विशिष्ट भूप्रदेश आहे, मग या नागरिकत्वाचे 2 प्रकार पडतात, म्हणजे व्यक्तींचे 2 प्रकार पडतात. नागरिकत्व बघा 2 आहेत. एक म्हणजे कसं आहे की जे आपल्या देशामध्ये राहणारे लोक आहेत त्यांना आपण नागरिक म्हणतो, बाहेरच्या देशामधली जी लोक आहेत त्यांना आपण नागरिक म्हणू शकत नाही. पण बाहेरच्या देशातील नागरिकांमध्ये पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे आपल्या स्वतंत्र आपल्या दोस्त राष्ट्रांचे नागरिक आणि दुसरं म्हणजे शत्रू राष्ट्रांचे नागरिक. मग शत्रू राष्ट्रांच्या नागरिकांच्या तुलनेमध्ये दोस्त राष्ट्रांच्या नागरिकांना आपण काय करतो, जास्त सुविधा देतो. मग आता हे नागरिक आले बरोबर. आता हे नागरिक तयार झाल्यानंतर या नागरिकांचे काही मूलभूत अधिकार असतील ना हो. मग ते अधिकार म्हणजे आपले फंडामेंटल राईट्स, की ज्याला आपण काय म्हणतो, मूलभूत हक्क म्हणतो. मग कोणते हक्क त्यांना दिले, मग हे हक्क अनिर्बंध आहेत का, की त्याच्यावरती काही निर्बंध आहेत का, त्याच्यावरती काही कंपल्शन आहे का, त्याच्यावरती नंतर पुन्हा काही कंट्रोलिंग आहे का. येस. मग या सर्वांचा आपल्याला अभ्यास केला तर आपल्याला त्याच्यावरती फंडामेंटल राईट्स वरती हमखास काही असतात, प्रश्न असतात. मग आता लक्षात घ्यायचं, आता हे मूलभूत हक्क कुणासाठी झाले, हे नागरिकांसाठी झाले. मग केंद्राकडून राज्यांनी या नागरिकांसाठी काय करावं यासाठी ज्या काही गाईडलाईन तयार केलेल्या असतात त्याला आपण मार्गदर्शक तत्व म्हणतो. म्हणजे राज्यांनी काय करायला पाहिजे हे सांगणारं मार्गदर्शक तत्व. तर नागरिकांप्रती शासनाचं काय कर्तव्य असावं हे सांगणारे आपल्याकडे कन्सेप्ट म्हणजे मूलभूत हक्क आहे. आणि मग आता तुम्हाला मूलभूत अधिकार दिले, राज्य धोरणाला मार्गदर्शक तत्व दिली आणि मग त्यापासून तुमचं काहीतरी कर्तव्य बनतं ना राष्ट्राप्रती. म्हणून आपल्याकडे काय आहे, मूलभूत कर्तव्य.
आणि मग बघा सुरुवातीला भारतीय राज्यघटना होती, मग वेळोवेळी जसं आता आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत, जसं आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जात आहोत, त्या पद्धतीनं नागरिकांच्या काही मूलभूत अधिकार किंवा नागरिकांच्या काही मूलभूत उणीवा या ठिकाणी आपल्याला जाणवत येतात. आणि मग पूर्वी कायद्यामध्ये असणारे जे काही दोष आहेत, भारतीय राज्यघटनेमध्ये असणारे काही थोडेफार दोष आहेत, हे दोष आपण काय करतो, वेळोवेळी दुरुस्त करतो, की ज्यालाच आपण म्हणतो घटना दुरुस्ती. आणि आयोगाने या घटकांवरती बघा लक्षात घ्या, आपला मूळ घटक काय आहे हो, येस भारतीय राज्यघटना आपला मूळ घटक आहे का, अगदी बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये संविधान निर्मिती प्रक्रिया कशी तयार झाली याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, तुम्ही हे काय करायचं, तुम्हाला हे कधी कळलं, मी जे बोलतोय याच्यावर तुमचा विश्वास कधी बसेल, ज्यावेळेस तुम्ही PYQचं म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं किंवा पाठीमागच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस मात्र तुम्हाला हे नक्की जाणवेल. मग सर हे काय आहे मागील वर्ष प्रश्नपत्रिका PYQ, आता ते बघा, हे घटक सोडून या घटकांनाच आधारित PYQच्या आधारे आपण या ठिकाणी काय केलंय, अनालिसिस केलंय. मग सर भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया तयार करत असताना आयोगाने काय विचारलंय, पुस्तकामध्ये आहे पण ते कमी स्वरूपामध्ये आहे, मग आयोगाने त्याच्यामध्ये काही कायद्यांवरती पण प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, मग आता या निर्मिती प्रक्रियेमध्ये कायद्याचा समावेश होत नाही ना, मग कायदे वेगळे विचारले आयोगाने. मग बघा आता संविधान निर्मितीची काही समिती आहेत त्याच्यामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, काँग्रेसच्या बाहेरचे होते. मग अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्या काँग्रेस नसताना देखील काँग्रेसमध्ये आल्या, मग पुस्तकामध्ये आहे का, आहे पण ते एकदम काय आहे, थोडं कमी पद्धतीने आहे. मग ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत. ठीक आहे, मग त्यानंतर घटनेची वैशिष्ट्य, आता बघा घटना ही काय अशी जनमानसांची असावी असं काय आहे, कुणी सांगितलेलं आहे, तर ते महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे. म्हणजे पुस्तकामध्ये आहे का हो, नाही. म्हणजे आयोग काय करत असतो, एक ओव्हरऑल आपल्याला प्रश्न विचारत असतं. मग त्याच्यामध्ये बघा काही वक्तव्य आहेत, ठीक आहे, आणि काही चालू घडामोडी. आता चालू घडामोडी म्हणजे काय हो, राज्य व राज्य निर्मिती. बघा त्याच्यामध्ये 2014ला काय निर्माण झालं आपल्याकडे, अगदी बरोबर आहे, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा निर्माण झाला. आणि 2019ला जम्मू काश्मीर आणि राज्य पुनर्रचना विधेयक त्या ठिकाणी मांडण्यात आलं. आणि जम्मू काश्मीरचे जे काही राज्याचा दर्जा होता याला आता काय करण्यात आलाय, आपण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. मग या काय झाल्या, याच्या चालू घडामोडी झाल्या. मग या चालू घडामोडी संदर्भात देखील काय आहे, आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे हे जे काही जे उपघटक आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे ऍज इट इज आपल्या बुक मधून येत असतात. काय असतात, ऍज इट इज बुक मधून येत असतात. तर हे जे विषय आहेत हे याच्याशी संबंधित आहेत, काय त्याच्याशी संबंधित आहेत. क्लिअर, बघा काय आहेत, संबंधित आहेत. काय संबंधित आहे तो, याच्याशी हे संबंधित आहेत की बाबा हा ठीक आहे. मग भारतीय राज्यघटना तयार करत असताना ज्या काही विविध समिती होत्या खालीलपैकी मग जोड्या लावा. काय जोड्या लावा, की ती व्यक्ती काँग्रेस नाहीये पण काँग्रेसमध्ये समावेश केला गेलेल्या व्यक्तींचा व्यक्तींचा काय आहे तुम्ही त्या ठिकाणी, यस, एक त्या व्यक्तींना ओळखायचं आहे की ज्या व्यक्ती काँग्रेसमध्ये नव्हत्या पण भारतीय राज्यघटना तयार करत असताना ज्या काही समित्या नेमण्यात आलेल्या होत्या त्या समित्यांचा काय आहे त्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये सदस्य म्हणून राहिले. मग अशा प्रकारे काय होतं, जर का तुम्ही पाठीमागच्या वर्षीय प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुम्हाला ते जाणवेल की सर कायद्यावरती पण प्रश्न आलेला आहे. म्हणजे मी पुस्तक वाचलं, या ठिकाणी लक्षात घ्यायचं, या ठिकाणी मी या घटकांमध्ये काय आहे, मी पुस्तक वाचलेलं आहे. मग पुस्तकाच्या बाहेरचं काय आहे हे कधी तर क्वचित प्रश्न विचारतात. बघा लक्षात घ्यायचं, हे तुम्हाला कधी कळणार आहे, PYQचं अनालिसिस केलं तर. म्हणून आपल्या यशाच्या ट्रायंगलमध्ये आपल्या जे काही यश मिळणार आहे या यशामध्ये एक ट्रायंगल असतो की ज्या ट्रायंगलमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं म्हणजे ते म्हणजे योग्य रेफरन्स बुक, त्यानंतर PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, आणि थर्ड लेवलला म्हणजे काय येतं त्याचं रिव्हिजन. आता हे जर का तुम्ही ट्रायंगल पूर्ण केला तर मग मात्र तुम्हाला 100% यश मिळू शकतं. बघा मग आता आपण पहिला घटक बघितला, आता बघूया आपण दुसरा घटक. काय आहे दुसरा घटक, या ठिकाणी बघा काय दिसतो तुम्हाला, यस, संसदीय कार्यपद्धती व न्यायालयीन व्यवस्था. आयोगाने याच्यावरती देखील काय आहेत, भरपूर सारे प्रश्न विचारले आहेत. मग आपण पुस्तकामध्ये हे आहेत आपल्याला, आणि पाठीमागच्या वर्षीय प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपल्याला असं जाणवून येईल की आयोगाने काय आहे या पुस्तकाच्या किंवा या प्रकरणाच्या बाहेर देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग सर आपण 100% पुस्तकावर डिपेंड राहू शकतो का हो? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला असं सांगेन, तुम्ही 99% या पुस्तकांवरती काय राहू शकता, अवलंबून राहू शकता. पण 1% मात्र आयोग काय करत असतो बघा, की अशा प्रकारे आता हे निवडणूक आयोग आणि निवडणूक आहे याच्यामध्ये मग नोटा असेल, पेड न्यूज असेल, EVM असेल, हे कसले विषय आहेत आपल्याकडे, हे आपल्याकडे करंट अफेअर्सचे विषय आहेत. हे आपल्याकडे कसले विषय आहेत, करंट अफेअर्सचे विषय. मग या करंट अफेअर्सच्या विषयासंदर्भात थोडंसं आपण आपल्या विषयाचा अभ्यास करत असताना काय करायचं, जागरूक राहायचं आहे. बघा आता समजा तुम्ही काय आहे
की सहसा विद्यार्थी काय वापरत असतात, परिक्रमा वापरत असतात, बरोबर आहे. मग सर आता परिक्रमेचा अभ्यास आणि या चालू आपल्या या विषयाचा अभ्यास याचा ताळमेळ कसा लावायचा बघा. परिक्रमेमध्ये सुरुवातीला काय असतं, राजकीय आणि घटनात्मक असतं, बरोबर. मग त्या राजकीय आणि घटनात्मक मध्ये असे कोणते सब टॉपिक आहेत किंवा असा कोणता कॉन्टेंट आहे की जो माझ्या पुस्तकाशी किंवा मी ज्या राज्यशास्त्राचा अभ्यास करतो त्याच्याशी मॅच होतात. मग तो कॉन्टेंट काय आहे या ठिकाणी मॅच करायचा. मग एखादं त्या ठिकाणी घटना दुरुस्तीबद्दल असेल, मग घटना दुरुस्तीबद्दल त्या ठिकाणी ते एक्स्ट्रा माहिती सांगतात. क्लिअर. मग अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक विषयाचं ज्या विषयाचा त्याच्यामध्ये समावेश आहे त्या विषयाचा तुम्ही तुमच्या विषयाशी काय करू शकता, लिंक लावून करंट अफेअरचा अभ्यास करू शकता. क्लिअर. बघा मग आता संसदीय कार्यपद्धती आणि न्यायालयीन व्यवस्था याच्यामध्ये नेमकं कोण कोण येतं बघा. काय आहे संसदीय कार्यपद्धती. संसदीय म्हणजे आता संसद कुठं आलो, युनियन लेवलला, म्हणजे केंद्र सरकार आलं जात आहे. मग याच्यामध्ये बघा कोण कोण येतं उपघटक, की आयोगाने या संसदीय कार्यपद्धती व न्यायालयीन व्यवस्थेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे मूळ घटक कोणता आहे, हा मूळ घटक आहे संसदीय कार्यपद्धती आणि न्यायालयीन व्यवस्था. पण संसदीय कार्यपद्धती व न्यायालयीन व्यवस्था याच्यामध्ये नेमकं काय येतं, की ज्याचा काय करणं, ज्याचा कोणता अभ्यास करणं गरजेचं आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायचं. बघा याच्यामध्ये कोण येतं, भारताचे राष्ट्रपती येतात, लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे देखील याच्यामध्ये येतं. बघा आता हे जे काय आहे याच्यामध्ये राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक आहे. मग यांची निवडणूक कशी होते, मग यांच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करतं, यांच्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करत नाही, ज्यावेळेस यांना पदावरून दूर करायचं असेल त्यावेळेस यांच्यामध्ये कोण मतदान करतं, मग यांचे कोणते अधिकार आहेत, यांचे पॉवर्स काय आहेत, यांच्या फंक्शन्स काय आहेत. ठीक आहे. या सर्वांचा आपल्याला काय आहे याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग त्यानंतर संसदेचे असणारे 2 सभागृह, लोकसभा आणि राज्यसभा, मग त्यांच्या असणारे महत्त्वाचे आर्टिकल्स, त्यांच्या महत्त्वाच्या होणाऱ्या निवडणुका, त्यांच्यामध्ये असणारे नामनिर्देशित सदस्य, त्यानंतर त्यांचे असणारे त्या सभागृहाचे असणारे पदाधिकारी, त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव, मग त्यामध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या समित्या. मग काय करतो आयोग याच्यावरतीच प्रश्न विचारतं. फक्त काय आहे अभ्यास करत असताना आपण सदसद विवेक बुद्धीने काय करायला पाहिजे, तो अभ्यास करायला पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला जास्त मार्क्स मिळतील. क्लिअर आहे. म्हणजे काय हो की यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, पुस्तक आपलं जवळ पाहिजेच, पण त्याचा अभ्यास करत असताना तुम्ही हे पहिल्यांदा बघून घेतलं तर मात्र तुम्हाला नक्की फायदा होईल. पंतप्रधान, मंत्रिमंडळ. मग पंतप्रधान म्हणजे कोण असतात, त्यांची नेमणूक कशी होते, मग मंत्रिमंडळ म्हणजे काय असतं, मंत्रिमंडळ कसं तयार होतं, मग मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं, या मंत्र्यांची नेमणूक कोण करतं, या मंत्र्यांना पदावरून दूर कोण करतं, मग भारतीय राज्यघटनेमध्ये त्यांच्या संदर्भात काही पात्रता सांगण्यात आली आहे का, पंतप्रधान संदर्भात काही भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष पात्रता आहे का, या सर्वांचा आपल्याला काय आहे सदसद विवेक बुद्धीनं अभ्यास करायचा आहे. तर बघूया आता याच्यासोबतच याच्यामध्ये संसदीय कामकाज पद्धती म्हणजे संसदेचं कामकाज एकूण कशा प्रकारे चालतं, मग त्याच्यामध्ये कायदा निर्माण करण्याची प्रक्रिया असेल, त्यानंतर अर्थसंकल्पावरती चर्चा असेल, त्यानंतर दोन्ही सभागृहांचं महत्त्व काय आहे, याच्या संदर्भातलं जे काही कामकाज चालतं ते म्हणजे संसदीय कामकाज पद्धती. आयोगाने याच्यावर देखील प्रश्न विचारलेले आहेत. बघा विविध आयोग आहेत आता त्याच्यामध्ये, त्या विविध आयोगांवरती देखील आयोगाने काय आहेत प्रश्न विचारलेले. म्हणजे जे काही आयोग म्हणजे विविध कमिशन आहेत, म्हणजे जसं की पंच कमिशन असेल, सरकारी आयोग असेल, येणारा सरकार समिती असेल, याच्या काही वेगवेगळ्या समित्या आहेत. या वेगवेगळ्या समित्या का स्थापन केल्या गेल्या होत्या, त्यानंतर सुवर्णसिंग समिती असेल. म्हणजे आपल्याला काय हो की याच्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यासाठी जे काही आयोग आहेत आणि हे सर्व आयोग विद्यार्थी मित्रांनो पुस्तकामध्ये दिलेले आहेत. बघा त्याच्यानंतर आणीबाणी भारतीय राज्यघटनेच्या कलम 352, 356, 360 नुसार काय आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 3 प्रकारचे आणीबाणी आहेत. मग या आणीबाणी कधी लावल्या जातात, मग आतापर्यंत सर्वाधिक राष्ट्रीय आणीबाणी किती वेळा लागलेली आहे, आतापर्यंत कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक घटक राज्य आणीबाणी लागली आहे की ज्याला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. ठीक आहे. म्हणजे काय हो एक ओव्हरऑल आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हे सर्व पुस्तकामध्ये आहे. मी वारंवार सांगतोय इथं घाबरायचं कारण नाही. याच्यामध्ये निवडणूक आणि आयोग आहेत. आता बघा निवडणूक आयोग आणि निवडणुका ज्या आहेत म्हणजेच इलेक्शन कमिशन अँड इलेक्शन याच्या संदर्भातला काय आहे, तर जर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघितल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी दिसतील. मग काय दिसेल त्याच्यामध्ये, नोटा दिसेल, नन ऑफ द अबाव. काय आहे नन ऑफ द अबाव, म्हणजे यापैकी जर आम्हाला कोणालाच मतदान करायचं नाही. त्यानंतर पेड न्यूज म्हणजे काय असतं, त्यानंतर ईव्हीएम म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक वोटिंग मशीन म्हणजे नेमकं काय असतं. मग बघा त्याच्यावरती आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की बोटाला जी काही शाई लावली जाते ही शाई भारतामध्ये कुठं तयार केली जाते, किंवा ह्या शाईमध्ये नेमकी कोणते केमिकल्स वापरतात की ज्यातून तिचा रंग जात नाही. मग हे काय आहे पुस्तकामध्ये आहे का, हे पुस्तकामध्ये नाहीये, पण हे जनरली याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजेच काय हो की आपल्याला एक सर्वसामान्य नॉलेज देखील पुस्तकाच्या बाहेरचं थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. मग सर आपल्याला हे कळालं पाहिजे की कोणत्या प्रकरणाला किंवा कोणत्या सब टॉपिकला संबंधित चालू घडामोडींचा अभ्यास करायला पाहिजे, हे आपल्याला त्या ठिकाणी काय आहे कळणं खूप गरजेचं आहे. बघा
त्यानंतर न्यायालयीन व्यवस्था असेल, त्यानंतर पुन्हा कॅग किंवा महान्यायवादी असेल, ज्याला आपण काय म्हणतो कॅग म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो नियंत्रक व महालेखा परीक्षक कंट्रोलर जे आहेत आपले, यांचा आपल्याला काय आहे अभ्यास करायचा आहे. महान्यायवादी म्हणजे कोण? अटॉर्नी जनरल, की जे काय असतात या देशाचा प्रथम कायदा अधिकारी असतात. बघा, मग हे प्रश्नपत्रिकेचे बाहेरचे या संसदीय कामकाज आणि न्यायालयीन व्यवस्थेमध्ये फक्त नोटा, पेड न्यूज आणि ईव्हीएम याच्याच बाहेरचे किती प्रश्न आहेत? हो, एकदम नॉर्मल प्रश्न आहेत. 1 2 3 प्रश्न याच्या बाहेरचे आलेले आहेत. बरं, हे एकदा चालले आहेत का? नाही. आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर एक वेळाच हे प्रश्न बाहेरचे आलेले आहेत. मग सर्वाधिक प्रश्न कुठून येतात हो सर? सर्वाधिक प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो त्या पुस्तकातूनच ते प्रश्न येत असतात. तर त्यालाच आपण काय केलं पाहिजे? टॅकल करायला पाहिजे आणि त्यालाच आपण जे पुस्तक तुम्ही वापरताय त्यालाच तुम्ही काय करायला पाहिजे? प्रमाण ग्रंथ मानायला पाहिजे. बघा, त्यानंतर याच्यामध्ये पुढचा घटक येतो आपला राज्य विधिमंडळ. आता बघा, ज्या पद्धतीने केंद्रामध्ये आपण सुरुवातीला आपण बघितलं होतं बघा की काय बघितलं होतं? भारतीय राज्यघटना आणि सेकंड नंबरला आता आपण बघितलं होतं संसदीय कार्यपद्धती व न्यायालयीन व्यवस्था. मग ज्या पद्धतीने संसद केंद्रामध्ये आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये कोण आहे? हो, राज्य विधिमंडळ आहे. कोण आहे राज्यामध्ये? राज्य विधिमंडळ आहे. मग हे राज्य विधिमंडळ कोणत्या पद्धतीने काम करतं? स्टेट लेवलला काम करत असतं. काय करत असतं? स्टेट लेवलला काम करत असतं. बघा, मग या राज्य विधिमंडळामध्ये काय येतं बघा? उपघटक कोण आहे याचे? अगदी बरोबर आहे बघा, राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री, विधानसभा, विधान परिषद आणि राज्याचा महाधिवक्ता. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने संसदेची 2 सभागृह होती, कोणती? लोकसभा आणि राज्यसभा. तसेच राज्यामध्ये देखील काय आहे? विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृह आहेत. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रपती होते त्या पद्धतीने राज्यामध्ये कोण आहेत? राज्यपाल आहेत. केंद्रामध्ये ज्या पद्धतीने पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ होतं त्याच पद्धतीनं राज्यामध्ये देखील काय आहे आपल्याकडे? मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे. आणि केंद्रामधले ऍडव्होकेट अटॉर्नी जनरल की ज्यांना आपण काय म्हणतो? महान्यायवादी म्हणतो. तर इथं मात्र कोण आहेत? महाधिवक्ता आहेत की ज्यांना आपण ऍडव्होकेट म्हणतो. अटॉर्नी हे केंद्रामध्ये असतात तर ऍडव्होकेट हे राज्यामध्ये असतात. बघा, मग याच्यामध्ये काय दिसतं तुम्हाला? राज्यपाल. मग पाठ्यमागच्या वर्षीच्या आयोगाचा जर का प्रश्नपत्रिका आपण बघितल्या, बघा पाठ्यमागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर पुस्तकाच्या बाहेरचे थोडेसे प्रश्न आहेत. मग आता काय होतं? राज्यपाल. मग राज्यपालांसंदर्भात असणारी जी काही वेगवेगळी वक्तव्य आहेत ही वक्तव्य सर्व पुस्तकामध्ये नाही आहेत. म्हणजे आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना एम लक्ष्मीकांत असेल किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल, या दोघांचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये राज्यपालांच्या बाबतची मते, मग त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण राज्यपालांच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, सरोजिनी नायडू राज्यपालांच्या बाबतीमध्ये काय म्हणतात, त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांसंदर्भात काय सांगितलेलं आहे, त्यानंतर पंच आयोगाने याच्याबद्दल काय सांगितलेलं आहे, सरकारी आयोगाने काय सांगितलेलं आहे. आता पंच आयोग किंवा सरकारी आयोग हे 2 आयोग जे आहेत या आयोगांचं पुस्तकामध्ये आहे. पण जे काही सरोजिनी नायडू असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, यशवंतरावजी चव्हाण असतील, या सर्वांनी राज्यपालांच्या संदर्भातले जे काही वक्तव्य केले आहेत ती वक्तव्य आपल्या पुस्तकामध्ये नाही आहेत. म्हणजे काय हो, कधी तर आधे मध्ये काय होतं की याच्यावरती आयोग काय करत असतं? प्रश्न विचारत असतं. किंवा जे काही आयोग नेमलेले आहेत त्या आयोगावरती आयोग काय करत असतं? प्रश्न विचारत असतं. मग सर आता पंच आयोग लक्षात घ्या, पंच आयोग हा केंद्र राज्य संबंध यांच्या संदर्भातला आहे. मग तो राज्यपाल प्रकरणामध्ये येतो का? नाही येत. तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही केंद्र राज्याचा अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी पंच आयोग दिसेल आणि मग त्याच्यामध्ये राज्यपालांसंदर्भातल्या असणाऱ्या तरतुदींचा अभ्यास तुम्हाला त्या प्रकरणामध्ये करावा लागेल. राज्यपाल प्रकरणामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करता येणार नाही. ठीक आहे, बघा म्हणजे काय हो, आयोगाच्या शिफारसीनुसार काय आहे, जर का पाठीमागच्या वर्षी प्रश्नपत्रिका बघितल्या तर आयोगाच्या शिफारसीवरती देखील आयोगानं प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे हे पुस्तक आहे, ठीक आहे, हे काय आपलं हे बुक आहे, लक्षात घ्या. आता हे बुक मधलं आहे आणि हे जे काही प्रश्न येतात हे आउट ऑफ बुक, लक्षात घ्यायचं एवढंच फक्त. हे काय आहे? आउट ऑफ बुक. हे बुक्स मधलं आणि हे आउट ऑफ बुक्स मधलं. बघा, मग त्यानंतर मुख्यमंत्री. मग आता काय होतं, आयोगाने प्रश्न विचारले बघा की कोणत्या मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ हा सर्वाधिक आहे आणि सर्वात कमी कार्यकाळ आहे. आयोगाने याच्यावरती देखील प्रश्न विचारले. मग ते काही पुस्तकांच्या दिलेलं असतं किंवा नसतं, पण एक आपल्याला माहिती असावं म्हणून मी तुम्हाला काय आहे या ठिकाणी याचे इंट्रोडक्शन करून दिलेले आहे. मग राज्यपाल म्हणजे कोण असतं, त्यांची नेमणूक कोण करतं, मग राष्ट्रपतींचा काय अधिकार आहे, मग आपण जी काही राज्यपाल राष्ट्रपतींकडून राज्यपाल स्वीकारण्याची जी काही पद्धत आहे ही कोणाकडून स्वीकारली, अमेरिकेकडून स्वीकारली का, कॅनडाकडून स्वीकारलेली का, या सर्व गोष्टींचा काय आहे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. मग मुख्यमंत्री म्हणजे नेमकं कोण असतं, त्याच्यामध्ये त्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कशी होते, त्याला कोण जबाबदार आहे, त्यांना पदावरून कसं काढता येतं, मग या मुख्यमंत्र्यांची नेमणूक करण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काही विशेष पात्रता आहे का, या सर्व गोष्टींचा आपल्याला काय आहे याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आणि हे सर्व बुक्स मधील आहे, तर हे काय आहे आउट ऑफ बुक्स मध्ये आहे. बरं सर, आउट ऑफ बुक्स मध्ये 100% आउट ऑफ बुक्स आहे का हो? 100% नाही. याच्यातला थोडासाच भाग काय आहे, फक्त आउट ऑफ बुकचा आहे, संपूर्ण भाग आउट ऑफ बुक नाही. बघा, महत्वाच्या संस्था, लोकपाल, लोकायुक्त, निवडणूक व आयोग. आता हे राज्य आहे आणि या संदर्भातल्या असणाऱ्या काही चालू घडामोडी देखील काय आहेत आपल्याला बघावे लागतील.
मग देशाला पहिले लोकपाल लावले पिनाकी घोष, बरोबर आहे. मग त्या पिनाकी घोष नंतर पुन्हा कोण आहेत का, मग कोणत्या राज्याने सर्वात पहिल्यांदा कायदा केला, अलीकडे रिसेंटली कोणत्या राज्यानं हा कायदा मंजूर केलेला आहे. त्यानंतर निवडणूक आयोग, मग याच्यामध्ये असणारे जे काही चीफ इलेक्शन कमिशनर आहे, बघा याच्यामध्ये काय येऊ शकतं आपल्याला, निवडणूक आयोग. आता याच्यामध्ये चालू घडामोडी काय होऊ शकतं, बघा याच्यामध्ये येऊ शकतं निवडणूक आयुक्त, काय येऊ शकतं याच्यामध्ये, यस अगदी बरोबर आहे, निवडणूक आयुक्त. आता फक्त हे निवडणूक आयुक्त झाले, मग त्याच्यासोबतच आपल्याला काय येऊ शकतं, मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक आयुक्त. त्यानंतर पुन्हा याच्यामध्ये काय येऊ शकतं, यस त्यांची स्थापना, त्यांच्या स्थापनेला काही विशिष्ट वर्ष पूर्ण झालेली आहेत का, या सर्व संदर्भातल्या चालू घडामोडींचा काय आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकंदरीत आता आपण काय केले, 3 घटक बघितले. आता बघा चौथा घटक आहे अत्यंत महत्त्वाचा तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा, तो म्हणजे यस अगदी बरोबर आहे पंचायत राज व्यवस्था. कोण आहे, पंचायत राज व्यवस्था. पंचायत राज व्यवस्था म्हणजे काय हो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, हे झालं ग्रामीण भागातलं. मग शहरी भागातलं नगर पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका आणि कटक मंडळे. आता कटक मंडळांना काय आहे, केंद्र सरकार नियंत्रित करत असतं, तरी देखील ते काय आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेचाच एक भाग आहे. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. बघा पंचायत राज व्यवस्था हा घटक झाला. आता याच्यामध्ये उपघटक काय आहेत आणि मागील वर्ष प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यानंतर मला काय समजलं याच्यावरती देखील काय आहे अभ्यास करणं गरजेचं आहे. बघा पंचायत राज व्यवस्थेमध्ये पंचायत राज व्यवस्था महाराष्ट्रातील पंचायत राज कायदे, मग त्या पंचायत राज कायद्यामध्ये काय येतं, त्यामध्ये येतं मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958, पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम 1961, नगरपंचायत नगर परिषद व औद्योगिक नागरी प्राधिकरण कायदा 1965, त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका 1888, नागपूर महानगरपालिका अधिनियम 1948 आणि उर्वरित महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949. आता या सर्वानुसार काय चालतं, आपल्याकडे कारभार चालत असतो. बघा मग हे जे काही कायदे आहेत या कायद्यावरती देखील आयोग काय केले आहेत, आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की बाबा कोणत्या कायद्यानुसार ती संस्था चालते, मग महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे जे काही संस्था आहेत या संस्था नेमक्या कोणत्या कायद्यानुसार चालतात हे देखील आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच काय कायद्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे काय बघा, मग आता या ठिकाणी चालू घडामोडी वरती देखील काय होतात, कधी कधी आयोगाने प्रश्न विचारले, कधी कधी बरं का, कधी कधी, नेहमी नाही. त्यानंतर 73 आणि 74 घटना दुरुस्ती, यस याच्यामध्ये असणारे जे काही आरक्षण आहे आणि मग सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये म्हणजे 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये असणारं मूळचं आरक्षण आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करून दिलेलं आरक्षण, या सर्वांचा काय आहे याच्यामध्ये समावेश होतो. मग 73 आणि 74 घटना दुरुस्तीनुसार काय झालं, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर झालं, बरोबर आहे. मग हे कोणत्या प्रकारचं डिसेंट्रलायझेशन झालं, तर ते झालं सत्तेचं विकेंद्रीकरण. कोणती सत्ता आहे की ती राजकीय सत्ता आहे. मग त्या राजकीय सत्तेमध्ये काय निर्माण झालं, ग्रामसभा निर्माण झाली, तिला काय झाली घटनात्मक दर्जा प्राप्त झाला आणि मग एक शासकीय संस्था किंवा एक घटनात्मक संस्था म्हणून देखील काय आहे त्या ठिकाणी ती उपस्थित झालेली आहे. बघा ग्रामपंचायत, ग्रामसभा, सरपंच, ग्रामसेवक. आता लक्षात घ्यायचं यांच्या संदर्भात सरपंच हे पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास जर केला असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला सरपंचावरती प्रश्न विचारले दिसेल. सर कसे हो, बघा आता सरपंचाची निवड पूर्वी आपल्याकडे थेट कशी काय व्हायची, जनतेतून व्हायची. मग नंतर ग्रामपंचायतीचे जे काही सदस्य आहेत या सदस्यातून एकाची काय व्हायची, ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून निवड व्हायची. मग याच्यामध्ये जे काही वेळोवेळी बदल होत आहेत, मग थेट जनतेतून निवडलेला सदस्य किंवा ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून निवडलेला सरपंच यांच्यावरती काय करतं आयोग इनडायरेक्टली प्रश्न विचारत असतं. बघा ते पुस्तकाशी संबंधित आहे. मी असं म्हटलंय का की आउट ऑफ सिलेबस आहे, ते आउट ऑफ बुक्स म्हणू शकतो पण मी आउट ऑफ सिलेबस म्हणू शकत नाही. क्लिअर, बघा समजून घ्यायचंय. मग हे आरक्षण, या आरक्षणाचा नवीन नेमका निकष काय आहे, मग भारतीय राज्यघटनेमध्ये फक्त SC ST यांना आरक्षण आहे, मग ओबीसींना आरक्षण आहे का, नाहीये. मग ओबीसींना आरक्षण देणं हे कोणाची बाब आहे, तर हे आहे संबंधित राज्य सरकारची काय आहे ती बाब आहे. मग हे संबंधित राज्य सरकार कोणत्या बेसवरती ठरवतं, या सर्व गोष्टींचा आपल्याला काय आहे अभ्यास करणं गरजेचं आहे. मग सर SC ST ला आरक्षण दिलं जातं, हो अगदी बरोबर आहे, पण भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही SC ST यांना आरक्षण दिलं जातं हे आरक्षण कोणत्या तत्वावरती दिलं जातं, त्याचा निकष काय आहे, त्याचा क्रायटेरिया काय आहे, तर त्याचा निकष हा एकच आहे की एखाद्या राज्यामध्ये जर का ज्या प्रमाणामध्ये SC आणि ST ही कम्युनिटी असेल त्या प्रमाणामध्ये म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना काय केलं जाईल, त्या ठिकाणी रिझर्वेशन दिलं जाईल. क्लिअर, मग अशा प्रकारे काय आहे पंचायत राज व्यवस्थेत देखील आयोगाने प्रश्न विचारले. बघा त्यानंतर याच्यामध्ये पंचायत समिती सभापती, सरपंच समिती, गट विकास अधिकारी, त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका
नगरपालिका, महापौर समित्या, पंचायत राजशी संबंधित संस्था. आता लक्षात घ्यायचं, हे जे काही नगराध्यक्ष दिसतात तुम्हाला पाठीमागच्या वर्षीय प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता आता लक्ष देईल. हे जे नगराध्यक्ष आहेत, हे नगराध्यक्ष काय आहेत हो? मग थेट जनतेतून निवडलेले, त्यानंतर त्यांच्या सदस्यांमधून जे काही निवडले जातात नगराध्यक्ष, त्यांची निवड म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवड. या पद्धतीने बघा आयोगाने काय केले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. जर का या अशा घटकांमध्ये जर का तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला, मग सर पंचायत समिती म्हणजे काय असते, तिचा सभापती म्हणजे तिचे पदाधिकारी, त्यानंतर सरपंच समिती काय असते, त्याच्यामधली गटविकास अधिकारी, ज्याला आपण काय म्हणतो बीडीओ म्हणतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो. मग याची निर्मिती कशी झाली? पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी याची निर्मिती झाली का? बिलकुल नाही. मग 1952 साली निर्माण झालेला आपला जो काही सामुदायिक विकास कार्यक्रम आहे, याची शहानिशा करण्यासाठी हे तालुका लेवलवरती पद निर्माण करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद, त्यांचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी सीईओ यांची नेमणूक कोण करतं, यांची निवड कोण करतं, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे सर्व विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय आहे, आपल्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे हा आपला सिलेबस आहे. हा झाला माझा मूळ घटक. पंचायत राज व्यवस्थेमध्ये काय काय येतं, म्हणजे हा झाला घटक, तर हा झाला उपघटक. तर अशा प्रकारे आपण काय आहे याचं संपूर्णपणे डिकोडिंग या ठिकाणी केलेलं आहे. बघा मग आता सरते शेवटी आपण सारांश बघणार आहे. काय असेल व सारांश? सारांश. आता सारांश म्हणजे काय, समरी काय असेल बघा याची. बघा आतापर्यंत आपण किती 4 घटक बघितले का? येस. भारतीय राज्यघटना बघितली, संसदीय कार्यपद्धती आणि न्याय व्यवस्था बघितली, त्यानंतर राज्य विधिमंडळ बघितलं आणि पंचायत राज व्यवस्था बघितली. आता याच्यामध्ये आजपर्यंत आयोगाने बघा भारतीय राज्यघटनेवरती एकूण 95 प्रश्न विचारलेत. किती प्रश्न? 95 प्रश्न विचारलेत. संसदीय कार्यपद्धती आणि न्याय व्यवस्था याच्यावरती एकूण आतापर्यंत 52 प्रश्न विचारलेले आहेत. राज्य विधिमंडळ याच्यामध्ये आजपर्यंत आयोगाने 34 प्रश्न विचारलेले आहेत. तर पंचायत राज व्यवस्था यावरती आजपर्यंत आयोगाने 57 प्रश्न विचारलेले आहेत. मग आपल्याला याच्यावरून आता कळतं की सर नेमकं कोणत्या घटकांवरती काय आहे. बघा हा लक्षात घ्यायचा, हा घटक आणि पाठीमागे आपण बघितले ते उपघटक. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत कोणते सब टॉपिक येतात याचा देखील काय आहे आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मग सर आता तुम्हाला कळेल की आपण या कोणत्या टॉपिकला सर्वाधिक भर द्यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय येतील, सर्वाधिक मार्क्स मिळतील. ठीक आहे. बघा या सर्व गोष्टींचा काय आहे आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जर का अशा प्रकारे जर का तुमचं धोरण असेल, स्ट्रॅटेजी असेल किंवा या प्रकारे जर का तुम्ही अभ्यास केला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला यशापासून कुणीही अडवणार नाही. हे मात्र या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. पण या विषयाचा अभ्यास करत असताना हेही लक्षात ठेवायचं आहे की पॉलिटिकल सायन्स अर्थात पॉलिटी इट्स नॉट अ सब्जेक्ट, इट्स अ गेम ऑफ वर्ड्स. मग हे का म्हटलं जातं, आता याची प्रचिती तुम्हाला हळूहळू येत जाईल ज्या वेळेस आपले लेक्चर चालू होतील. बघा आता संदर्भ ग्रंथ साहित्य बघा, याच्यामध्ये काय पुस्तक वापरायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आता मार्केटमध्ये काय असं बघायचे की आपली काही सिनियर लोक वगैरे असतात, हे काय सांगत असं सहसा आपल्याला हे पुस्तक वापर, ते पुस्तक वापर, हे रेफर कर, ते रेफर कर. विद्यार्थी मित्रांनो जर का आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ऐकावे जनाचे परी करावे मनाचे, मग मनाचं करत असताना माझ्या मनाला कळालं पाहिजे ना, मला कळालं पाहिजे ना की याच्यामध्ये कोणते रेफरन्स बुक असे आहेत की जे मला यशाच्या जवळ घेऊन जातील. आणि जर का तुम्ही बघा माझ्यावरती विश्वास नसेल ठेवू नका, पण तुम्ही पीवायक्यू वरती विश्वास ठेवा. पीवायक्यू म्हणजे आयोगाचाच तो काय आहे, डाटा आहे. आयोगाचा तो खूप मोठा ग्रंथ आहे, लक्षात घ्या, की ज्याला आपण प्रमाण ग्रंथ म्हणतो, की ज्याच्यावरती संपूर्ण विद्यार्थी अभ्यास करत असतात. म्हणजे तो स्पर्धा परीक्षांचा आयोग, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि यांनी घेतलेल्या ज्या काही परीक्षा आहेत आणि त्याच्या ज्या पीवायक्यू आहेत त्या पीवायक्यू बघा आणि त्या पीवायक्यू मधला राज्यशास्त्र विषय बघा. खरंच याच्यामध्ये हे जे काही 11वी तुम्हाला दिसतंय आणि या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय, हे 12वीचं पुस्तक दिसतंय. हे 11वी आणि 12वीचे काही क्रमिक पुस्तक आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, तर या 10 प्रश्नांपैकी म्हणजे काय येतात आपल्याला 10 ते 12 प्रश्न येतात. तर मी जास्त नाही सांगणार तुम्हाला, 6 ते 7 प्रश्न हे या क्रमिक पुस्तकातून कव्हर होतात. मग काय होतं आपल्याला ते समजत नाही, याचं महत्व आपल्या लक्षात येत नाही. मग आपण काय करतो की विनाकारण आपण मोठी मोठी पुस्तकं त्या ठिकाणी घेऊन बसतो आणि मग सरते शेवटी काय होतं की ती मोठी पुस्तकं वाचायलाही कंटाळा आणि समजूनही येत नाही. बरं समजा आता हे कुणाला आहे, हे कुणाला पटकन समजतं, पटकन समजतं म्हणजे ज्याने अभ्यास केला असेल कॉलेज जीवनामध्ये त्याला हे समजेल. बघा जे व्यक्ती आर्ट्सचे असतील, कला शाखेचे असतील, त्यांना हे थोडंफार समजायला लवकर समजेल. पण कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, या वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून जे काही लोक आपल्याकडे आलेले आहेत त्यांना हे समजणार आहे का हो? नाही. मग त्यांना समजण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे क्रमिक पुस्तकं. आणि जर का क्रमिक पुस्तकांचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास केला तर मात्र काय आहे, तुमची जी काही यशाची बिल्डिंग उभी राहणार आहे, ही यशाची बिल्डिंग नेहमी अशी काय राहील,
भरभक्कमपणे उभी राहील. या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात घ्यायचंय. 11वी-12वीची क्रमिक पुस्तकं आहेत. आता लक्षात घ्या, हे जर का तुम्हाला नसतील तर तुम्ही एनसीईआरटी देखील काय करू शकता, त्या ठिकाणी रीड करू शकता. पण आपण काय आहे की जास्त डोक्याला हेडेक करून घेण्यापेक्षा आपण काय करूया, हे आपले जे काही स्टेट बोर्ड्स आहेत हे स्टेट बोर्ड्स देखील आपण अभ्यास करूया. जर समजा हे जमत नसेल तर राज्यशास्त्राला तुम्ही काय करू शकता, पॉलिटीला, येस अगदी बरोबर आहे, एनसीईआरटी तुम्ही घेऊ शकता. बघा त्यानंतर बघा एक लक्ष्मीकांत इंडियन पॉलिटी. आता काय आहे इंडियन पॉलिटीचं म्हणजे हे काय आहे हो, की ज्याला आपल्या बघा एक सर्वसामान्य शब्द बोलला जातो, बाप माणूस असं ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, तर काय आहे पॉलिटीचा जो काय आहे तर हा एकच आपल्याकडे ग्रंथ आहे. काय आहे, एकच ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाभोवती काय होतं, राज्यशास्त्र विषयाचे मार्क्स घुटमळत राहत असतात. ठीक आहे, आणि मग ते मार्क्स हे यातून आपल्याला 100% मिळू शकतात. ठीक आहे, बघा तर एम लक्ष्मीकांत तुम्ही काय आहे हे तुम्ही रेफरन्स बुक म्हणून वापरायला पाहिजे. काय पाहिजे हे तुम्ही, येस अगदी बरोबर आहे, रेफरन्स बुक आहे हे. आणि हे जर का एकच रेफरन्स बुक वापरलं, हे एकच रेफरन्स बुक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कंबाईन पूर्व, कंबाईन मुख्य, त्यानंतर क्लास 1, क्लास 2 म्हणजे राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्यला देखील काय आहे हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. ठीक आहे, याला संदर्भ ग्रंथ म्हणतात. इंडियन पॉलिटीचा काय म्हणतात, संदर्भ ग्रंथ म्हणतात. बघा इंडियन पॉलिटी हे असं पुस्तक आपल्याला या ठिकाणी हे घ्यायचंय, ती 2 क्रमिक पुस्तकं आणि हे एक पुस्तक आणि सोबतच काय आहे. मग आता आपण जे शेवटी एक घटक बघितला बघा, पंचायत राज व्यवस्था. आणि त्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये पंचायत राज व्यवस्था आहे, याच्यामध्ये देखील पंचायत राज व्यवस्थेची ओळख आहे. काय आहे, फक्त ओळख. बरं, आता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना काय आहे, त्यांची जेवढी मॅच्युरिटी आहे, त्यांना जेवढं विचार करण्याला सुचतं तेवढाच डेटा त्याच्यामध्ये दिला जातो. थोडी ना ते स्पर्धा परीक्षेसाठी काढलेलं आहे. क्लिअर, हे समजून घ्यायचं आपल्याला. तर तुम्हाला असं वाटेल की सर आम्ही अभ्यास करतोय आणि हे एवढंच दिलं त्यांनी. अरे विद्यार्थी मित्रांनो, ते स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून पुस्तक काढलेलं नाहीये. ठीक आहे, बघा मग हा आपला प्रमाण ग्रंथ असायला पाहिजे. पंचायत राज व्यवस्था किशोर लवटे सरांचं घेऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी. नसेल तर तुम्ही काय करू शकता, ज्ञानदीप अकॅडमीचं घेऊ शकता. म्हणजे कोणत्याही अकॅडमीचं तुम्ही पुस्तक त्या ठिकाणी वापर करू शकता. याच्यामध्ये काय होतात, संभ्रम अवस्था होतात. आता आम्ही लोक ज्यावेळेस विद्यार्थी म्हणून विचार करत असतो त्यावेळेस आम्ही या पुस्तकाला काय आहे रेफर देत असतो. याचा आणि आमचा काही संबंध नाहीये, पण एक चांगलं संदर्भ ग्रंथ म्हणून देखील काय आहे आपण याला वापरू शकतो. बघा ठीक आहे, पंचायत राज व्यवस्थेला हे आहे. त्यानंतर आता हे जे काही संदर्भ साहित्य होतं याचं नेमकं वाचन कसं करायचं. मग सर सुरुवातीला प्रस्तावना असते, मग आम्हाला यांनी मदत केली, त्यांनी मदत केली, मग मी यांचा आभारी आहे, त्यांचा आभारी आहे, माझं हे पुस्तक यांच्या चरणी अर्पण आहे. इथपासून येस, इथपासून ते शेवटपर्यंत वाचायचं आहे का, बिलकुल नाही, वाचायचं नाही. नेमकं कसं वाचन करायचंय हे मी तुम्हाला अगदी सोप्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला सांगणार आहे. बघा कसं वाचायचं याच्यामध्ये. बघा आता इथं काय दिसतं तुम्हाला, हे असं दिसतंय का, आहे असं आहे. काय सांगतो हे असं म्हणजे विचार करायचा आहे की काय कसं वाचायचं आहे. हा बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आयोगाच्याच शब्द हायलाइटेड आहे. आयोगाच्याच, आयोगाच्याच, टेस्ट सिरीजच्या नव्हे, कोणत्याही अकॅडमीच्या टेस्ट सिरीजच्या नव्हे, आयोगाच्याच 2013 ते 2022 पर्यंत सर्व पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे. त्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय समजतं बघा, ज्या प्रकरणावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत अशा प्रकरणांची यादी बनवणं. मग मला सांगा, पण पाठीमागे बघितलं होतं वेटेज दिलं होतं, कुणाला जास्त वेटेज होतं, भारतीय राज्यघटनेला. मग त्याच्यामध्ये काय यायचं, भारतीय राज्यघटना निर्मिती कशी झाली, समित्या, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटीज, त्यानंतर पुन्हा डीपीएसपी, नागरिकत्व आणि आपले घटना दुरुस्ती, याच्यावरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेत. हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. आणि ते समजण्यासाठी तुम्ही काय आहे, यस आयोगाच्या पहिल्यांदा तुम्ही अभ्यासाचा प्रश्नपत्रिका अभ्यासणं काय आहे, गरजेचं आहे. बघा पुस्तकाचे वाचन संपवण्यापेक्षा पुस्तकांचे विभाजन करायचं आहे. मग सर हे पुस्तकांचं विभाजन कसं करू, टेन्शन घेऊ नका. बघा पुस्तकांचं आपल्याला विभाजन करायचं आहे, खूप महत्वाचे. म्हणजे याच्यावरती आपण बघितलं भारतीय राज्यघटना 95 प्रश्न, यस इम्पॉर्टंट आहे ते, खूप महत्वाचं. मध्यम महत्वाचं राज्य विधिमंडळ, कमी महत्वाचं, आणि आयोगाने न विचारलेला भाग. मग सर न विचारलेल्या भागाचा कसं करायचं, सोडून द्यायचं का, बिलकुल सोडून द्यायचं नाही. बघा लक्षात घ्यायचं, काही नसल्यापेक्षा असलेलं कधीही चांगलं असतं, काही नसण्यापेक्षा काही असलेलं कधीही चांगलं असतं. आणि म्हणून कोणताही भाग आपण सोडायचा नाही, पण त्याच्याकडे जास्त काय करायचं नाहीये, लक्ष द्यायचं नाहीये, थोडासा दुर्लक्षित भाग करायचा. आणि आयोग जिथं आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात, काय जिथं आपल्याला, यस बघा लक्षात घ्या, जास्तीत जास्त जिथं आपल्याला मार्क्स मिळतात ना विद्यार्थी मित्रांनो, त्याचा काय करायचं, आपण पहिल्यांदा अभ्यास करायचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या राज्यशास्त्र विषयाचं संपूर्णपणे जे काही आयोगाने कोडिंग मध्ये दिलं होतं ते आपण काय केलं, या ठिकाणी डिकोडिंग केलेलं
आहे. ठीक आहे, तर बघा मग अशा प्रकारे आता काय आहे, सर्व हे आपल्या या ठिकाणी संपलेलं आहे. तर या विषयाचा अभ्यास करत असताना नेमकी काय काळजी घ्यायची आहे हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर थांबूया आपण या ठिकाणी. रजा द्या मला, भेटूया आपण पुढच्या वेळेस. तोपर्यंत नमस्कार. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.